आज कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. इंग्लिश मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे? तर बी काय म्हणायचं त्याला? बी we shall overcome. काय आहे हे? we shall overcome काय आहे? लेसन आहे की पोएम आहे? काय आहे? लेसन. परत सांग काव्या. पोईम. बरोबर. पोएम ही पोएम आहे. वी शाल ओव्हरकम ही एक पोएम आहे. बरोबर. आता ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे काय माहितीये कोणाला? ओव्हरकम मात करणे. बरोबर. ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे काय? मात करणे, हरवणे. हरवणे, मात करणे म्हणजे आपण जिंकायचं आणि ते हरवायचं. नंतर सोडवणे. सोडवणे, मार्ग काढणे, बाजूला करणे. ओव्हरकम. बरोबर. याला ओव्हरकम म्हणतो. तुम्ही पोएम वाचली का? पोएम वाचली कोणी? वाचली. बर बर. मग आता मला सांगा या पोएम मध्ये काय ओव्हरकम करायचं म्हटलंय? काय ओव्हरकम करायचंय माहितीये का तुम्हाला? कळलं का काही? समजलं का काही? युद्ध करतायत का या कवितेमध्ये? युद्ध करतायत? नाही. नाही ना? नाही. मग काय आहे या कवितेमध्ये? काय आहे? का बरं असं म्हटलं आहे वी शॅल ओव्हरकम? असं का म्हटलं असेल? काय ओव्हरकम करायचंय? कशावर मात करायची आहे? माहितीये का तुम्हाला? We will what anchor in anchor. नाही समजलं मला. समजलं नाही. या कवितेमध्ये कशावर ओव्हरकम करायचंय? कशावर मात करायची आहे? मी तुम्हाला विचारलं लढाई चालली आहे का? कोणाला हरवायचंय का याच्यामध्ये? असं काही आहे का? मग कशावर? माहिती आहे का? We will walk hand in hand. हा ठीक आहे ना. वी विल वॉक हँड इन हँड असं आहे लिहिलेलं. पण याच्यामध्ये प्रश्न काय आहे हे समजतंय का? का बरं वी वॉक हँड इन हँड असं म्हटलंय? नाही समजत आहे. तर ही कविता काय आहे? कशासाठी आहे? ते त्यांनी पुढच्या पानावर इथे दिलेलं आहे बघा. पुढच्या पानावर वाचूया. वाचायचं हे आधी ते वाचू मग कविता वाचू. बघा काय दिलंय. वी शॅल ओव्हरकम वॉज युज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द USA. म्हणजे हे जे गाणं आहे किंवा ही जी कविता आहे वी शॅल ओव्हरकम ही कुठे म्हटली गेली आहे? कुठे म्हटली? USA. आर्या ऐक. काव्य काय सांगते बघ. काव्य सांग तिला. USA.
कळलं का आर्या? हे जे गाणं आहे किंवा ही जी पोएम आहे वी शॅल ओव्हरकम ही कुठे म्हटली गेली होती? USA. USA. USA म्हणजे काय? US अमेरिका. अमेरिका. बरोबर, अमेरिका. युनायटेड. यू म्हणजे काय? युनायटेड. एस म्हणजे काय? युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तिथे हे गाणं म्हटलं गेलं होतं. काय म्हणून? used as a protest song. प्रोटेस्ट म्हणजे काय? प्रोटेस्ट म्हणजे विरोध करणे. प्रोटेस्ट सॉन्ग, विरोध करणे, नाही म्हणणे, अन्याय, अत्याचार याच्या विरुद्ध नाही म्हणण्यासाठी वी शॅल ओव्हरकम असं कॉन्फिडेंटली विश्वासाने अमेरिकेमध्ये लोक म्हटले होते. वी शॅल ओव्हरकम कशा विरुद्ध? अन्यायाविरुद्ध म्हटले होते. बघा, वी शॅल ओव्हरकम वॉज used as a protest song in the civil rights movement. सिव्हिल म्हणजे सिव्हिल राईट्स म्हणजे नागरी हक्क. नागरी म्हणजे लोकांचे, नागरिक, लोक, समाज, जनता, हे नागरी हक्क. या नागरी हक्कांची जी चळवळ म्हणजे सगळेजण एकत्र येऊन लढा देतात त्याला म्हणतात चळवळ. मग चळवळ कशाची? नागरी हक्कांची. सगळ्या लोकांसाठी जी चळवळ चालली होती त्या नागरी हक्कांची जी चळवळ होती त्यासाठी USA मध्ये म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये हे गाणं प्रोटेस्ट सॉन्ग यूज केलं गेलं होतं. पुढे बघा काय दिलंय. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. The song expresses म्हणजे ते सॉन्ग सांगतंय. काय सांगतंय? युनिटी म्हणजे काय? एकता. युनिटी म्हणजे एकता. नंतर डिटर्मिनेशन म्हणजे काय? निर्धार, निर्धार करणे. युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस. फाईट म्हणजे अशी फाईट नाही, लढा देणे. जे लोक अन्याय अत्याचार करतायत त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा, घोषणा द्यायच्या, त्यांना सांगायचं. मारामारी नाही करायची, फक्त एकत्र येऊन लढा द्यायचा. आणि जेव्हा ते सगळे एकत्र आले होते तेव्हा सगळ्यांनी एकत्र मिळून हातात हात घालून गाणं म्हटलं होतं. वी शॅल ओव्हरकम असं त्यांनी गाणं म्हटलं होतं. पुढे बघा काय दिलंय. फाईट इनजस्टिस अँड होप. एक शब्द राहिलाय बघा, होप म्हणजे आशा. आपल्या मनामध्ये आशा ठेवायचा. आम्हाला वाटतंय आम्ही सगळेजण जिंकणार, आम्ही आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार. पुढे बघा. दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये हे गाणं आहे. वेगळ्या भाषांमध्ये हे गाणं आहे.
वी शॅल ओव्हरकम ही इंग्लिश मधली भाषा आहे. तसंच वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये पण हे गाणं आहे. पुढे बघा काय सांगितलं. द वेल नोन हिंदी inspirational song हम होंगे कामयाब was based on we shall overcome. म्हणजे याचं हिंदी मध्ये पण गाणं आहे. काय नाव आहे? नाव काय? बरोबर. होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन. असं हिंदी मधलं हे गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देणारं आहे. प्रेरणादायी असं हे गाणं आहे. प्रेरित करणारं गाणं आहे. त्याच्यावरच आधारित वी शॅल ओव्हरकम हे इंग्लिश गाणं आहे. आणि होंगे कामयाब म्हणजे यशस्वी होणार. हम होंगे कामयाब. तसंच इंग्लिश मध्ये वी शॅल ओव्हरकम. वी शॅल ओव्हरकम. आता ते कविता काढूया आपण. आता आपण त्याची पोएम बघूया. हे समजलं का? या सॉन्ग मध्ये काय आहे? आपलं जे पूर्वी गोरा काळा, गरीब श्रीमंत, उच्च नीच असे जे वेगळे वेगळे होते भाव किंवा जाती धर्मात भेदभाव, धर्माचे भेदभाव, असे जे भेदभाव होते, जे अन्याय करणारे काही नियम होते, त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा. त्यावेळेला हे गाणं म्हटलं होतं. आता बघा पहिलं आहे. आधी ऐका, पहिलं कडवं ऐका. हा, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. असं गाणं आहे ते. ठीक आहे. आता आपण एक एक ओळ बघूया. पहिलं आहे वी शॅल ओव्हरकम. म्हणणार तुम्ही? ओव्हरकम. ऐका आता तिन्ही शब्द म्हणायचे. तर वी शॅल ओव्हरकम. आता 2 वेळा म्हणायचं. 2 वेळा ऐका. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम. We shall overcome. Oh, deep in my heart. I do believe. We shall overcome someday. आता आपण याचा अर्थ बघूया. वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही जिंकणारे, आम्ही मात करणारे. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. समडे म्हणजे काय? एक दिवशी आम्ही जिंकणार. एक दिवशी आम्ही जिंकणार. वी शॅल ओव्हरकम समडे. ओ डीप
म्हणजे माझ्या बघा. माय हार्ट. हार्ट म्हणजे काय? हार्ट हृदय. हृदय. माझ्या हृदयामध्ये खोल विचार आहेत. माझ्या हृदयामध्ये खोल विचार आहेत. माझा विश्वास आहे. बिलीव आय डू बिलीव. माझा विश्वास आहे. माझ्या मनामध्ये खोल माझा विश्वास आहे. वी शॅल ओव्हरकम समडे. एक दिवशी आम्ही मात करणार. असं तुम्ही सगळेजण पण ठरवू शकता की एक दिवस मी छान खूप 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 बोलणार आहे. खूप बोलणार आहे सगळ्यांच्या समोर. सगळ्यांच्या समोर असं सगळ्यांनी मिळून ठरवायचं की आम्ही बोलणार आहे. आम्हाला ऐकू येत नाही पण तरी सुद्धा आम्ही छान बोलायचा प्रयत्न करणार आहे आणि बोलायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं कडवं बघा. दुसरं कडवं. We will walk hand in hand. We will walk hand in hand. We will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. कळतंय? आता बघा. We will walk. वॉक म्हणजे काय? आम्ही चालते. आम्ही चालतो. आता आपण एकदा टेन्स बघूया. वॉक हा टेन्स कोणता आहे? टेन्स कोणता आहे? काव्या सांगतीये बघा. काव्या सांग. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स आहे हा. आर्या कुशल पास्ट टेन्स म्हणते. आणि मग या वॉकचा पास्ट टेन्स काय आहे? स्पेलिंग सांगा. आता हा झाला पास्ट टेन्स. आता आपल्याला पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल काय याचा? वॉक वॉक. स्पेलिंग सांगा. म्हणजे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल दोघं सेम आहे. बरोबर. वॉक वॉक वॉक. आणि पहिल्या कडव्यात पण आहे बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे काय? काय सांगितलं? बिलीव्ह म्हणजे विश्वास. बरोबर. बिलीव्ह म्हणजे विश्वास. मग या बिलीव्हचा पास्ट टेन्स काय येणार आहे? स्पेलिंग सांगा. बी एल आय बिलीव्ड. काय म्हणायचं? बिलीव्ड. बिलीव्ड. आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल सेम. बरोबर. सेम येणार आहे. BELIEVD. बिलीव्ड. आता आपण त्या दुसऱ्या कडव्याचा अर्थ बघू. We will walk hand in hand. We will walk hand in hand. म्हणजे आम्ही सगळेजण
हातात हात धरून चालणार आहे. हे चित्र बघा, दिसतंय का? We will walk hand in hand. We will walk hand in hand. We will walk hand in hand someday. एक दिवस म्हणजे आता ही परिस्थिती नाहीये. आता असं नाहीये आम्ही सगळेजण हातात हात घालून चालत नाहीये, पण एक दिवस आम्ही सगळेजण हातात हात घालून एकत्र चालत असू. अशी परिस्थिती असते ना, कधीतरी आपल्याला एकदम शांत बसावं लागतं. आता बघा, तुम्ही सगळेजण मित्र आहेत, बरोबर? मित्र आहेत. तुम्ही रोज सगळेजण एकत्र येऊन खेळू शकता. आता खेळू शकता? खेळता येईल का सगळ्यांना? नाही. सगळेजण असे येऊन घट्ट मिठी मारू शकतायत का मित्र एकमेकांना? नाही. शेक हँड करू शकतायत का? नाही. आता परिस्थिती अशी की आपण काहीच करू शकत नाहीये, पण आपण म्हणू एक दिवस आम्ही सगळेजण परत एकत्र येणार आणि छान मज्जा करणार, मस्त खेळणार. असं वाटतं की नाही? हो. असं वाटतं ना. मग तसंच या कवितेमध्ये तेव्हा कोरोना नव्हता, पण वेगळे काही कारण होते की लोक एकमेकांशी छान बोलत नव्हते, वातावरण चांगलं नव्हतं, ते एकमेकाच्या हातात हात घेऊन जाऊ शकत नव्हते. पण एक दिवस आम्ही सगळेजण एकत्र येणार आणि हातात हात घालून चालणार, असं त्या कवितेतनं सांगितलंय. ठीक आहे. आणि पुढे बघा काय दिलंय. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. कळतंय? समजतंय सगळ्यांना? हो. आता तिसरं कडवं बघूया. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid. Afraid? हा, आम्ही घाबरत नाही, आम्ही भीत नाही, आम्ही घाबरलेलो नाही. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. आज आम्ही घाबरलेलो नाहीये, असं सांगताय. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. कळतंय? आता पुढे बघूया चौथं. ठीक आहे. चौथं बघा काय. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth. Truth म्हणजे काय? Truth म्हणजे खरं. खरं, बरोबर. ट्रुथ म्हणजे सत्य, खरं. द ट्रुथ शॅल मेक अस फ्री. मेक अस फ्री. फ्री म्हणजे स्वातंत्र्य मिळणार. स्वातंत्र्य मिळणार, आम्ही मोकळे होणार आहे. हो की नाही? आता पण सगळ्यांना स्वातंत्र्य नाहीये, गुपचूप घरामध्ये बसावं लागतंय. हो की नाही? पण एक दिवस सगळ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. हो की नाही? एक दिवस सगळेजण फ्री होणार आहे.
हो की नाही? मग द ट्रुथ शाल मेक अस फ्री म्हणजे एक सत्य आहे, ते सत्य सगळ्यांना समजलं की आम्ही मोकळे होणार आहे. द ट्रुथ शाल मेक अस फ्री. मेक मेक मेकचा काळ कोणता? मेक प्रेझेंट टेन्स. त्याचा पास्ट टेन्स काय आहे? आणि पास्ट पार्टिसिपल काय आहे त्याचा? मेड. बरोबर. मग द ट्रुथ शॅल मेक अस फ्री. द ट्रुथ शॅल मेक अस फ्री. द ट्रुथ शॅल मेक अस फ्री समडे. ओ डीप deep in my heart I do believe we shall overcome someday. म्हणजे त्यांनी सांगितलंय की एक दिवस सगळे जण जे काय अडचणी आहेत, प्रश्न आहेत, त्याच्यातून आम्ही सगळे बाहेर येणार आहे. कोणतीच अडचण, कोणताच प्रश्न राहणार नाही, आम्ही सगळे फ्री होणार आहे, असं ते गाण्याने म्हणतायत. जसं आधीच्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलं वी आर नॉट अफ्रेड. आम्ही आता आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी आम्ही घाबरत नाहीये, आम्ही लढा द्यायला घाबरत नाही, असं आधी सांगितलं. आता म्हणताय की हे जे सत्य आहे, हे जे खरं आहे, हे सत्य किंवा हे खरं आम्हाला फ्री करणार आहे, मोकळं करणार आहे, असा माझ्या मनात, खोल मनात किंवा खोल हृदयामध्ये माझा विश्वास आहे. मला विश्वास आहे की मी हे करणार आहे. जसं प्रसाद वाघ स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे नेहमी. माझ्या स्वतःवर माझा विश्वास आहे की मी हे करणार आहे, मला नको, मला भीती वाटते, असं करायचं नाही. समजलं? सगळ्यांनी विश्वास ठेवून कामं करायची आहेत. याच्या पुढे पुढे पण विश्वासाने बोलायचंय, घाबरायचं नाही. कळलं? आता पुढे बघा काय दिलंय. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. आता बघा, पीस. पीस म्हणजे काय? पीस शांतता. पीस म्हणजे काय? शांतता. आणि एक दिवस असा येईल की आम्ही सगळेजण शांतपणे जगत असू, शांतपणे राहत असू. तुम्हाला माहितीये, अगदी नवीन जेव्हा कोरोना आला होता, तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये शांतता होती का? शांतता, भीती वाटायची, हो की नाही? अजूनही थोडी भीती वाटते. ताप आला का भीती वाटते, खोकला आला का भीती वाटते, सर्दी झाली का भीती वाटते. आधी वाटायची का? सर्दी झाली तरी आधी भीती वाटायची का? नाही वाटायची. पण आता सगळे घाबरले. पण एक दिवस आपण सगळेजण छानपैकी शांततेत झोपू शकू, शांततेत फिरू शकू, एकमेकांशी बोलू शकू. म्हणजे आता जशी भीती वाटतीये तशी वाटणार नाही. मग तसंच अमेरिकेमधल्या लोकांनी सांगितलंय की आमचे जे हक्क आहे ते सगळे हक्क आम्ही मिळवणार आणि शांतपणे जगणार आहोत. लिव्ह म्हणजे काय? राहणे. लिव्ह. त्याचा भूतकाळ काय येईल? पास्ट टेन्स.
LIDED आणि पास्ट पार्टिसिपल लिफ्ट समजलं सगळ्यांना कविता समजली आता हा व्हिडिओ मी टाकतेय तो परत परत ऐका आणि त्याच्याप्रमाणे कविता पाठ करा ठीक आहे सगळ्यांनी कविता पाठ करा चला बाय Apple